morning friends and welcome to our channel Technical GK. Today we have started a new chapter Gravitations. आज आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर बद्दल बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये नोट्स पण देणार आहोत. तर या ग्रॅव्हिटेशन फोर्स या ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये नेमकी काय महत्त्वाचं आहे ते पहिले बघून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, त्याचे ॲप्लिकेशन्स, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन्स, एस्केप वेलोसिटी, त्याच्यानंतर अशा बरेच काही टर्म्स आहेत ज्या तुम्हाला याच्यामध्ये बघायला लागल्या आणि सर्वात महत्त्वाचं केप्लर्स लॉ. चला स्टार्ट करूया पहिल्यापासून. ग्रॅव्हिटेशन मीन्स व्हॉट? द ग्रॅव्हिटेशन इज वन ऑफ द ग्रेटेस्ट कन्सेप्ट इन आवर वर्ल्ड. आपल्या जगातला सर्वात मोठा एक कन्सेप्ट म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स. And this gravitation force is discovered by Sir Isaac Newton. न्यूटन असे एक सायंटिस्ट होते की ज्यांनी ग्रॅव्हिटेशन फोर्सची डिस्कवरी केली होती. सो ग्रॅव्हिटेशन फोर्स मीन्स व्हॉट? ग्रॅव्हिटेशन फोर्स म्हणजे काय? द ग्रॅव्हिटेशन फोर्स इज वन ऑफ द फोर्स विच अट्रॅक्ट द एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड द इटसेल्फ. ग्रॅव्हिटेशन फोर्स हा असा एक फोर्स आहे ज्याच्यामध्ये युनिव्हर्स मधली कोणतीही गोष्ट असो तो त्याच्याकडे अट्रॅक्ट केली जाते. पण तुम्ही म्हणता सर्वच गोष्ट का? यस, सर्व गोष्ट, ऑल लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. बट ग्रॅव्हिटेशन फोर्स हॅज अ सर्टन एक्सेप्शन्स. या ग्रॅव्हिटेशन फोर्सला काही एक्सेप्शन्स आहेत. मीन्स ग्रॅव्हिटेशन फोर्स इज अ चेंज अकॉर्डिंग टू देअर हाईट, it a change according to their depth and it a change when you go above the earth. जेव्हा तुम्ही अर्थच्या वरती जाशाल किंवा काही सर्टन हाईटवर जाशाल किंवा सर्टन डेप्थ मध्ये जाशाल तर ग्रॅव्हिटेशन फोर्स हा चेंज होत असतो. मग ग्रॅव्हिटेशन फोर्सची डेफिनेशन तुम्हाला कळाली असेल. ग्रॅव्हिटेशन फोर्स इज मीन्स फोर्स विच अट्रॅक्ट द एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड द इटसेल्फ इज कॉल्ड द ग्रॅव्हिटेशन फोर्स. और सिम्पली वी कॅन से दॅट एनी ऑब्जेक्ट थ्रू इन एअर इट अगेन गोज टुवर्ड द अर्थ इज कॉल्ड एज द ग्रॅव्हिटेशन फोर्स. And gravitation force is discovered by Sir Isaac Newton. मग नेमकी काय झालं होतं? You know very well, Galileo is also be one of the most important scientists in a science. Galileo हे पण एक खूप मोठे असे सायंटिस्ट होऊन गेले. He has observed the motions of a planet. मग त्यांनी प्लॅनेटची मोशन ऑब्झर्व केली and he says that the every planet is revolving around the sun in a eclipse manner. Eclipse manner म्हणजे काय तुम्हाला फिगर मध्ये दिसत असेल तर त्या eclipse manner ने कोणताही प्लॅनेट हा सूर्याभोवती फिरत असतो. So at the time of revolving of any planet around the sun, it has exerted the force. कोणताही प्लॅनेट असेल तो ऑर्बिट मध्ये जर फिरत असेल तर त्याच्यावर कोणता तरी फोर्स एक्सर्टेड असतो. And this force is nothing but a gravitation force. आणि तो फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला मोशन बद्दलही माहित पाहिजे. मग मोशन्स म्हणजे काय? बॉडी चेंज द पोझिशन फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. एका पॉइंट पासून ऑब्जेक्ट जर दुसऱ्या पॉइंट वर जात असेल तर यू कॅन से दॅट द बॉडी इज इन अ मोशन्स. त्याला आपण मोशन्स असे म्हणू शकतो. मग त्याच्यानंतर पुढची एक गोष्ट आहे की युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय. तो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघण्याच्या अगोदर तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो जेणेकरून तुम्हाला तो कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात येईल. मग युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? समजा एक ए ऑब्जेक्ट आहे आणि एक सेकंड बी ऑब्जेक्ट आहे. जो ए ऑब्जेक्ट आहे तो आहे पर्सन आणि जो बी ऑब्जेक्ट आहे ते आहे अर्थ. ओके. मग मी जर म्हणालो की याच्यामधून दोघांचा वेट कोणाचा जास्त आहे तर तुम्ही साहजिक सांगणार सर पृथ्वीचा जास्त आहे आणि पर्सनचा मास हा कमी आहे. वेट म्हणजेच मास आणि याचा वेट कमी आहे. सो every object of universe attract the every other object with a force is directly proportional to distance between them. मग न्यूटन्स काय सांगतात की ऑब्जेक्ट मधले कोणत्याही दोन वस्तू असेल, कोणतेही दोन ऑब्जेक्ट असेल, इट अट्रॅक्ट इच अदर. कोणतेही दोन असेल किंवा कोणतेही ऑब्जेक्ट असेल इट शुड बी अट्रॅक्ट टू इच अदर बट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन देम. त्यांचा जो डिस्टन्स असतो तो स्क्वेअरने वाढतो. So force is denoted by a F. Mass of first object is denoted by m1. Mass of second object is denoted by m2. And d square is nothing but a distance between them. Or it is a square of distance between them. फॉर्म्युला मध्ये तुम्हाला फॉर्म्युला व्यवस्थित दिसेल असेल. फॉर्म्युला एकदा व्यवस्थित बघून घ्या.
जेणेकरून हा कन्सेप्ट तुमचा एकदम व्यवस्थित कन्सेप्च्युअल होईल. मग युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्या नंतर तुम्हाला दोन गोष्टी बघायच्या आहेत, ते म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स मीन्स व्हॉट? द any object revolving in a circular path, so it has a same direction, it has a same magnitude, it has a same time, is called as the uniform circular motions. And non-uniform circular motion म्हणजे काय? Body does not revolving in a circular path, it does not having a same magnitude, same direction and a same time, is called as the non-uniform circular motions. ओके, हे दोन मोशन्स आहेत. त्याच्यानंतर डिफरन्स जर करायचा म्हटला युनिफॉर्म मोशन्स अँड नॉन युनिफॉर्म मोशन्स मध्ये, तर डिफरन्स असा येईल. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पहिल्या याची डेफिनेशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याची डेफिनेशन. युनिफॉर्म मोशन मध्ये सेकंड पॉइंट येणार, इट हॅज अ सेम टाइम. नॉन युनिफॉर्म मध्ये येणार, इट डज नॉट हॅविंग अ सेम टाइम. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये तिसरा पॉइंट येईल, इट हॅज अ सेम मॅग्निट्यूड. नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये येणार, इट डज नॉट हॅविंग अ सेम मॅग्निट्यूड. युनिफॉर्म मोशन मध्ये इट हॅज अ सेम डायरेक्शन. नॉन युनिफॉर्म मध्ये येणार, इट डज नॉट हॅविंग अ सेम डायरेक्शन. अशा प्रकारे 2 मार्कासाठी तुम्ही 4 पॉइंट जर लिहिले तर खूप झाले. त्याच्यानंतर दुसरा जो मेन पॉइंट आहे तो आहे सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. मग सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय ते सांगण्याच्या अगोदर एक एक्झाम्पल सांगतो, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित कळेल. एक स्टोन घेतला, तो स्टोन तुम्ही दोरीने बांधला आणि त्याला फिरवायला लागले. फिरण्याच्या वेळेस तुम्हाला असे दिसेल की जेव्हा तुम्ही या हाताने फोर्स लावताय, तो जो स्टोन आहे तो गोल फिरणार. ओके, सो याच्यामध्ये काय होतंय, तुम्ही फोर्स प्रोव्हाइड करता हाताच्या मार्फत. मग सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? द फोर्स विच ऍक्टिंग ऑन अ सेंटर. असा फोर्स जो सेंटर मध्ये ऍक्ट होतोय इज कॉल्ड एज द सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल मीन्स ऍक्टिंग ऑन अ सेंटर. When you does not release or you provided a force to that particular stone, it always revolving in a circular path because you are providing a force with your hands. And सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे काय? when you release that stone, जेव्हा तुम्ही त्या स्टोनला रिलीज करणार आहात, it goes towards a particular direction or it can be goes outside the center, is called as the centrifugal force. सेंट्रिफ्युगल फोर्स हा आउटसाइडली ऍक्ट होतो, सेंट्रिपिटल फोर्स हा सेंटर मध्ये ऍक्ट होतो. इट इज अ मेन डिफरन्स बिटवीन अ सेंट्रिपिटल सेंट्रिफ्युगल. सेंट्रिपिटलचा अजून एक फोर्स अजून एक एक्झाम्पल सांगतो. वेन यू रायडिंग द बायसिकल्स, जेव्हा तुम्ही बायसिकल्स राईड करता तेव्हा तुम्ही पायंडल फिरवता. And this paddle is providing a force to that particular tire, and this tire is revolving with the help of their wheels. त्याच्यामध्ये जे व्हील्स असते त्या व्हील्सच्या मार्फत तो टायर फिरत असतो. So these wheels is a centripetal force because all tire provided the force to the center of that particular wheels. So it is a centripetal force. Second, revolving a fan. जो फॅन फिरतोय तो फॅन का फिरतोय? Because it has a one axial, and this axial provided a force to that particular fans. हे सर्व वेगवेगळे एक्झाम्पल आहेत सेंट्रिपिटलचे आणि सेंट्रिफ्युगलचे. तर हे व्यवस्थित करून घ्या. असेच नवीन व्हिडिओ आज आपण इथपर्यंतच बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय,